नमस्कार शेतकरी व वितरक बंधूंनो, मी जितेश जगताप IPL बॉलॉजिकल लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. आणि आपण आज इथे डोंगरगाव, तालुका सडकर्जनी, जिल्हा गोंदिया इथे श्री नरेंद्रजी खोटेले राहणार डोंगरगाव यांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत. आणि आज इथे आपण अर्ध्या एकरमध्ये कालीचक्रा 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो, दमन अर्धा लिटर 500 ml आणि संजीवनी म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी ही आपण अर्धा किलो, आणि सोबत झिंको आहे. इथे झिंक सोलरायझिंग बॅनर आहोत यांच्या अर्धा एकर शेतामध्ये. हे डेमोचं मटेरियल आहे सगळं. तर आणि याचं काय आपण टाकतो, का बरं ह्या म्हणजे उपकरणाचा आपण इथे वापर करतो आहे, तर धानामध्ये येणारं जे खोडकिडा संबंधित काही अळी आहे आणि उर्वरित सर्व म्हणजे धानामध्ये येणाऱ्या जे काही इनिशियल खोडकिडा झाला, बाकी काही गोष्टींची जे शेतकऱ्यांना अडचणीशी सामना करावा लागतो, त्या गोष्टीला आपण कुठंतरी बंदी किंवा एक आपण नियोजन म्हणजे त्याला पूर्वनियोजन म्हणू शकतो. त्यासाठी आपण इथे कालीचक्रा, दमन आणि संजीवनी व सोबत झिंको याचा आपण इथे वापर करणार आहोत. आणि याचा वापर केल्याच्या नंतर इथे 5 ते 7 दिवसानंतर आपण पुन्हा विजिट करून इथे नेमका प्रोडक्टचा काय रिझल्ट आला आहे आणि शेतकऱ्यांचं काय त्या प्रोडक्टबद्दल म्हणजे अभिप्राय आहे. टाकणार होतं कारण की खोडकिडा बहुत होते ह्या जमिनीला, म्हणजे हिचा पाणी म्हणजे निचरा नाही होत. तर बाकी अन्य जमिनीला आता दुसरं जे आता अर्ध्या एकरात जे हे टाकत आहोत त्याच्या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी तो तुम्ही फर्टेरा टाकाल ना? हो, आता टाकू शकतो. ठीक आहे, टाकाल ना? टाकणारच आहे, हो. याला सोडून हे जे अर्धा एकर आहे ते सोडून हो. तर तुम्ही याला रिझल्ट तुम्हाला समजूनच येणार आहे. याला काहीच नाही टाकणार मी आता. हो. नमस्कार, मी जितेश जगताप आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि आपण इथे आलेलो आहोत डोंगरगावला, तालुका सडकर्जनी, जिल्हा गोंदिया. इथे नरेंद्रभाऊ खोटेले यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत. इथे आधी आपण इथून 20 दिवसा अगोदर एक डेमो दिला होता, ज्यांनी संजीवनी आणि सोबत झिंकोसुद्धा दिलं होतं आपण इथे. तर अशा पद्धतीमध्ये आजचा हा प्लॉट आहे. आपण पाहू शकता इथे ह्या बांधेमध्ये सुद्धा आणि ह्या बांधेमध्ये सुद्धा जवळपास जे क्वालिटी आहे धानाची ते जवळपास सारखी आहे आणि एक समान धान आहे. कुठलाही खांबलं असं म्हणजे लहान किंवा मोठं नाही आहे, एक सारखा धान आहे. तर हे सगळं आज इथं काही इथे टाकलं होतं डेमोचं, त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचा काय अभिप्राय आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ, आपला पूर्ण परिचय? मी नरेंद्र खोटेले, मुक्काम डोंगरगाव, पोस्ट कजरी, तहसील सडकर्जनी, जिल्हा गोंदिया. आपण इथे 20 दिवसा अगोदर डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं, हो. बरोबर आहे? हो. त्याच्यामध्ये काय काय दिलं आपण, तुम्ही सांगू शकता? कालीचक्रा, दमन आणि संजीवनी होतं आणि झिंक होतं. तर आज रोजी आपण इथं पाहताय, तुम्ही पाहताय म्हणजे आता जवळपास तुम्हीच इथं खातसुद्धा डेमोचं तुम्ही स्वतः इथं टाकलं होतं. हो. आणि तेव्हापासनं तर आता 20 दिवस झाले. 20 दिवसामध्ये तुम्हाला काय नेमका फरक दिसून येतो या प्लॉटमध्ये? आता धाना ह्या आपले रोवणी पण एकसारखी आहे, हो. धानाची परिस्थिती आणि हिरवगार आहे, आणि याची धानाची जाडी पण एकसारखीच आहे. अच्छा. आणि फुटव्यांची संख्या पण चांगली आहे. फुटव्याची संख्या जर सांगायची झाली तर आता मला एक सांगा, तुम्ही रोवणी करताना किती घेतले होते, म्हणजे खांबलं जे आपण म्हणतो त्याला? 2 किंवा 3. तर आता मग आज रोजी आपल्याला किती फुटवे दिसून राहिले इथे? आता 10, 12 ते 15च्या जवळपास आहे. 15च्या जवळपास फुटवे आहे. आहे. आणि दुसरं म्हणजे आपण इथं खरं तर आपण इथं एकच रिझल्ट आपण बघणार आहोत, जास्तीत जास्त एकाच मुद्द्यावर बोलणार आहोत आपण, जे तणाछेदक आपण जे खोडकिडा म्हणतो. हो. तर खोडकिड्यासाठी तुम्हाला कसं वाटतं, गेल्या 20 दिवसातला काय अनुभव राहिला इथं जेव्हापासून डेमो टाकला तेव्हापासून आतापर्यंत? खोडकिड्याचा अनुभव म्हणजे पाहिजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी बहुत कमी लागत आहे खोडकिड्याची, आणि नाही सारखाच आहे. नाही सर, काय म्हणजे नाही सारखाच आहे. आहे नाही असं नाही म्हणता येणार, आहे आहे, पण एक्का-दुक्का आहे. ते वाढून नाही राहिलाय. नाही, नाही. हा, जेवढा आहे तेवढा तेवढंच. मीडियम आहे आणि त्याची वाढ नाही होऊन राहिली. ओके. तर बाकी छान प्लॉट आहे नाही का तुमचा? छान आहे. हां, रिझल्ट पण चांगला भेटला आणि छान
छान प्लॉट आहे. तर काय वाटतं तुम्हाला हे जे दमन आणि कालीचक्र आहे, तर हे जसं बाकी कोणतंही रासायनिक आपण तणनाशकासाठी किंवा खोडकिडीसाठी वापरत असतो, तर हे सगळे जे आता तुम्हाला दिले ते बायोलॉजिक प्रोडक्ट होते है ना, दमन, कालीचक्र, संजीवनी है ना, तर आणि झिंको सुद्धा. तर त्या केमिकलच्या तुलनेमध्ये याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? त्या केमिकलपेक्षा यांचे रिझल्ट बहुत चांगले आहेत आणि हे निरंतर म्हणजे जास्त काळ टिकणारे आहेत. जास्त काळ टिकणार हो. रिझल्ट आहे. तर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता, म्हणजे दमन आणि कालीचक्र खोडकिड्यासाठी वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे, खूप छान प्रोडक्ट आहे. अच्छा. तर आता समोर आहे आणखी आपण तुमचं जेव्हा म्हणजे फायनल उत्पन्न येईल तेव्हा सुद्धा आपण याच्यामध्ये गेल्या वर्षीमध्ये तुमचं उत्पन्न ह्या अर्ध्या एकरमध्ये काय म्हणजे तेव्हा आपण बार्गेनिंग करणार आहोत किंवा बघणार आहोत. ठीक आहे. हो. तर आता सध्या तर क्रॉप कंडिशन चांगली आहे. चांगलं. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, तर आता आपण बघितलंच की ते नरेंद्र भाऊ यांचं त्याबद्दल त्यांचं कसं काय आहे अभिप्राय होता ते पाहिलं. तर एकच म्हणणं आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी आजच्या तारखेमध्ये जे काही तणनाशक आणि खोडकिडा आहे याच्यासाठी पूर्ण म्हणजे 10 एकरपैकी 10 एकरला का होईना पण ॲटलिस्ट 2 एकरला तरी ह्या म्हणजे दमन आणि कालीचक्राचा वापर करून बघावं आणि रिझल्ट पाहावं, ही एवढीच विनंती आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.